आज आपण पेज नंबर 57 यावरील प्रश्न क्रमांक 14 सोडवणार आहोत. तर पहा, सुरुवातीला आपल्याला डेबिट बॅलन्समध्ये रिटर्न्स दिलेत का ते चेक करायचे. रिटर्न्स 1000 दिलेले आहेत. आता हे रिटर्न्स, डेबिट बॅलन्समधले रिटर्न्स हे सेल्स रिटर्न असतात आणि ते सेल्समधून लेस करायचे असतात, म्हणून सेल्सला टिक करायचे. दुसरे रिटर्न्स हे क्रेडिट बॅलन्समध्ये दिलेले असतात. दुसरे रिटर्न्स आलेत परचेस रिटर्न. परचेस रिटर्न हे परचेसमधून लेस होतात, म्हणून परचेसवरती टिक करायची आहे. नंतर ट्रायल बॅलन्समध्ये हिडन ॲडजस्टमेंट आली आहे का ते चेक करायचं. इथे स्टॉकच्या समोर कंसामध्ये डेट दिलेली आहे, मात्र हा ओपनिंग स्टॉक आहे, त्यामुळे ही हिडन ॲडजस्टमेंट होऊ शकत नाही. नंतर ॲडव्हर्टाइजमेंटच्या शेजारी कंसामध्ये काही इन्फॉर्मेशन दिली आहे. फॉर 3 years फ्रॉम 1 October 2018. तर ही देखील आपली हिडन ॲडजस्टमेंट आहे. ही आपली हिडन ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे यालाही टिक मार्क करणार आहे. सो अशा रीतीने आपण रिटर्न्स आणि हिडन ॲडजस्टमेंट यांच्या टिक मार्क्स करून घेतल्या. नंतर दिलेल्या ॲडजस्टमेंटवरून इतर कुठल्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेत का ते चेक करणे. पहिले ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. याचे 2 सेपरेट इफेक्ट जातात, त्यामुळे याचे टिक मार्क येणार नाही. दुसरे ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स 2000, म्हणजेच RDD, आणि ही RDD आपण डेटर्समधून लेस करतो, म्हणून डेटर्सवरती टिक मार्क येणार. क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. तिसरी ॲडजस्टमेंट क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स @ 3%. हा डिस्काउंटसुद्धा डेटर्सवरती काढायचा आहे, त्यामुळे डेटर्सवरती टिक मार्क करणार आहे. ठीक आहे, ऑलरेडी आपण डेटर्सला टिक मार्क केलेली आहे. चौथी ॲडजस्टमेंट व्हॅल्यू ऑफ लीज होल्ड प्रिमायसेस. तर चौथी ॲडजस्टमेंट आली आहे लीज होल्ड प्रिमायसेसवरती. पाचवी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹5000. पाचवी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹500. प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरती टिक मार्क करा. तर अशा रीतीने आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली आहे. आपण ट्रायल बॅलन्समधील ज्या अकाउंटवरती ज्या बॅलन्सवरती ॲडजस्टमेंट आलेले आहेत त्यांना आपण टिक मार्क करून घेतलेली आहे. आता सुरुवात करूया डेबिट बॅलन्सेसपासून पोस्टिंगला. डेबिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला माहिती आहे की ॲसेट, एक्सपेन्सेस आणि ड्रॉइंग असतं. त्यातील ॲसेट आणि एक्सपेन्सेस आपल्याला ओळखावे लागतात. पहिला पॉईंट आला आहे स्टॉक 25,000. याचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 25,000. दुसरा पॉईंट आलेला आहे डेटर्स 80,500. डेटर्स ही आपली ॲसेट आहे. डेटर्स 80,500. पुढचा बॅलन्स आला आहे बिल्स रिसिवेबल 10,000. बिल्स रिसिवेबल ही देखील आपली ॲसेट आहे. ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल 10,000. परचेस आलेले आहेत. परचेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, त्यावरती ॲडजस्टमेंट आहे, त्यातून आपल्याला रिटर्न्स वजा करायचे आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेस इनर कॉलममध्ये 2,08,500. रिटर्न्स, आता हे रिटर्न्स सेल्स रिटर्न आहेत, त्यामुळे आपल्याला ते सेल्समधून लेस करावे लागतील. क्रेडिट बॅलन्सेसमध्ये तुम्हाला सेल्स दिलेले आहेत 3,25,000. हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातील आणि त्यातून हे रिटर्न्स जे 1,000 आले आहेत ते लेस होतील. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 3,25,000, त्यातून लेस सेल्स रिटर्न 1,000, आउटरला येतील 3,24,000. कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड असे 2 कॅरेज आलेले आहेत. कॅरेज इनवर्ड हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असतात, तर कॅरेज आउटवर्ड हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला असतात. कॅरेज इनवर्ड पहिल्यांदा पोस्ट करूयात आपण. कॅरेज इनवर्ड 3,000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला कॅरेज इनवर्ड 3,000. दुसरे कॅरेज आउटवर्ड आलेले आहेत 4,500. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 कॅरेज आउटवर्ड 4,500. मोटर व्हेहिकल ही आपली ॲसेट आहे, किंवा मोटर व्हॅन असं देखील जर आले तरी ती आपली ॲसेट असणार आहे 55,000. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मोटर व्हेहिकल 55,000. जनरल एक्सपेन्सेस 1,800 हे जातील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जनरल एक्सपेन्सेस 1,800.
एक्सपोर्ट ड्युटी 900 रुपये. हां, इथे लक्षात ठेवा, एक्सपोर्ट ड्युटी ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाते. मात्र इतर ज्या ड्युटीज येतात, कस्टम ड्युटी, एक्साईज ड्युटी आणि इम्पोर्ट ड्युटी, या 3 ड्युटीज, या तिन्हीच्या तिन्ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात. फक्त एकमेव एक्सपोर्ट ड्युटी ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाते. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू एक्सपोर्ट ड्युटी 900 रुपये. ॲडव्हर्टाइजमेंट 4800 आलेले आहेत. याच्यावरती हिडन ॲडजस्टमेंट आहे, ते आपण नंतर सोडवणारच आहोत. मात्र ही ॲडव्हर्टाइजमेंट ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आहे इनर कॉलममध्ये. टू ॲडव्हर्टाइजमेंट 4800. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1200, यावरती ॲडजस्टमेंट आली आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपला एक्सपेन्सेस आहे, तो जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1200 इनर कॉलममध्ये. नंतर आले ड्रॉइंग्ज. मीराचे ड्रॉइंग आहेत 3500, माधवचे ड्रॉइंग आहेत 2000. ड्रॉइंग नेहमी कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट करावे. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्ज. मीराचे 3500, माधवचे 2000. ड्रॉइंग नंतर लीज होल्ड प्रीमायसेस ही आपली ॲसेट आहे 1,10,000, यावरती ॲडजस्टमेंट आहे. ॲसेट साईडला लीज होल्ड प्रीमायसेस 1,10,000. कॅश ॲट बँक 45,000 ही आपली ॲसेट आहे. कॅश ॲट बँक 45,000. फर्निचर ही देखील आपली ॲसेट आहे 8,300. ॲसेट साईडला फर्निचर 8,300. अशा रीतीने आपले डेबिट बॅलन्सेस पोस्ट करून झालेले आहेत. आता क्रेडिट बॅलन्सेस आपल्याला माहिती आहे की लायबिलिटीज आणि इन्कम असतात, त्याचबरोबर कॅपिटल देखील आलेलं असतं. आपल्याला ओळखायचे आहेत लायबिलिटीज आणि इन्कम. पहिला बॅलन्स आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट ही आपली लायबिलिटी आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट 5,000. बिल्स पेएबल 12,500 ही देखील आपली लायबिलिटी आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 12,500. क्रेडिटर्स 68,000 ही देखील आपली लायबिलिटी आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स 68,000. नंतर आलेत सेल्स आपण ऑलरेडी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट केलेले आहेत. बाय सेल्स 3,25,000 आणि त्यातून सेल्स रिटर्नसुद्धा वजा केलेले आहेत 1,000. आउटरला 3,24,000 आलेले आहेत. नंतर आलेत आउटस्टँडिंग रेंट. लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्समध्ये ज्यावेळेस आउटस्टँडिंग किंवा अनपेड शब्द येतो त्यावेळी ते दोन्हीच्या दोन्ही पॉईंट्स हे लायबिलिटी साईडला पोस्ट करणे. याचा सेकंड इफेक्ट जात नाही, कारण ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आउटस्टँडिंग हे एकदाच रेकॉर्ड केले जातात. त्यामुळे आउटस्टँडिंग रेंट हे फक्त लायबिलिटी साईडला पोस्ट होतील. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग रेंट 2,000. पुढे आलेत अनपेड वेजेस 1,500. लक्षात ठेवा, अनपेडचा अर्थ देखील आउटस्टँडिंगच होतो आणि ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आउटस्टँडिंग हे फक्त लायबिलिटी साईडला पोस्ट करणे. अनपेड वेजेस म्हणजेच आउटस्टँडिंग वेजेस 1,500. नंतर आले कॅपिटल. मीराचं कॅपिटल 75,000, माधवचं कॅपिटल आहे 75,000. हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन होतील. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 75,000. नंतर आलेत परचेस रिटर्न 1,000. परचेस रिटर्न आपल्याला परचेसमधून लेस करायचे आहेत. परचेस हे असतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लेस परचेस रिटर्न 1,000. आउटरला येतील 2,07,500. तर अशा रीतीने आपला ट्रायल बॅलन्स पूर्ण पोस्ट करून झालेला आहे. आता आपल्याला सोडवायची आहे हिडन ॲडजस्टमेंट. ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग झाल्यानंतर पहिल्यांदा हिडन ॲडजस्टमेंट सोडवणे. आपल्याला या ठिकाणी एक हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट. ही हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आली आहे. आता ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट दिली आहे 4,800. मात्र कंसामध्ये किंवा ब्रॅकेटमध्ये त्यांनी सांगितलं आहे
फॉर 3 इयर्स, म्हणजे हे 4,800 आहेत ते 3 वर्षांसाठी आलेले आहेत. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण 4,800 याला 3 वर्षांनी भागाकार करणार आहोत त्यावेळेस 1,200 रुपये हे एका वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. नंतर त्यांनी त्याची तारीखसुद्धा दिली 1 ऑक्टोबर 2018. आता ही ॲडव्हर्टाइजमेंट झाली ऑक्टोबर महिन्यात, म्हणजे आपण ही ॲडव्हर्टाइजमेंट फक्त 6 महिनेच केलेली आहे. मग पूर्ण वर्षाचे ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे 4,800, त्याला जर 3ने भागाकार केला तर एका वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंट मिळणार आहे आपल्याला 1,600 रुपये. आणि आपल्याला इथं डेट देण्यात आलेली आहे 1/10/2018, म्हणजे 1 ऑक्टोबर 2018. म्हणजे यावर्षी ॲडव्हर्टाइजमेंट फक्त 6 महिने करण्यात आली. 1,600 रुपये हे एका वर्षाचे, तर 6 महिन्याचे असतील 800 रुपये. हे 800 रुपये आपल्याला आउटरला घ्यायचे आहेत, कारण ते या वर्षाचे आहेत म्हणून. याचा अर्थ असा झाला की जे उरलेले 4,000 आहेत ते आपण ॲडव्हान्स ॲडव्हर्टाइजमेंट केली आहे किंवा ॲडव्हान्स भरलेले आहेत. अँड ॲडव्हान्सचा अर्थ म्हणजेच प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणून प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंटचे इफेक्ट बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲडव्हर्टाइजमेंटमधून प्रीपेड लेस करणे. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 4,000 आउटरला येतील 800 रुपये. प्रीपेडचा दुसरा इफेक्ट जातो ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 4,000. आता हिडन ॲडजस्टमेंट सोडून झाल्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट दिलेले असतात त्यांचे आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला ज्या ॲडजस्टमेंट विचारलेल्या आहेत त्यांचे इफेक्ट्स थोडक्यात दिलेले आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आली आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 32,000. पहा, क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट कुठे जातात. पहिला इफेक्ट जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट जातो ॲसेट साईडला. पहिला इफेक्ट पहा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 32,000. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 32,000. दुसरी ॲडजस्टमेंट आली आहे प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स ₹2,000, म्हणजेच RDD. तर RDDचे इफेक्ट बघा. RDD डेटर्समधून लेस करणे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणे. बॅलन्स शीटला डेटर्समधून लेस RDD 2,000 वजाबाकी येईल 78,500. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू RDD न्यू 2,000. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. याचेही 2 इफेक्ट बघा. डिस्काउंट ऑन डेटर्स याचे इफेक्ट सेम RDD सारखे होतात. डेटर्समधून लेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता आपल्यासमोर डेटर्स आहेत 78,500. त्यावरती 3% कॅल्क्युलेट करायचे आहेत. लेस डिस्काउंट ऑन डेटर्स @3%. तर 3%ने 78,500 वरती 2,355 येतील. ते लेस करून आउटरला येतील 76,145. आता डिस्काउंट ऑन डेटर्सचा सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला द्यावा. टू डिस्काउंट ऑन डेटर्स 2,355. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे व्हॅल्यूड ऑफ लीज होल्ड प्रीमायसेस ऑन 31 मार्च 2019 ₹1,00,000. आता या ॲडजस्टमेंटचा असा अर्थ होतो की लीज होल्ड प्रीमायसेसची व्हॅल्यू ही या वर्षाच्या शेवटी 1,00,000च घ्या. आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये लीज होल्ड प्रीमायसेस दिले आहेत 1,10,000. मात्र त्याची या वर्षी आपल्याला किंमत घ्यायची आहे फक्त 1,00,000. लीज होल्ड प्रीमायसेस 1,10,000. आउटरला आपल्याला 1,00,000 घ्यायचे आहेत, म्हणजे यातून वजा करावे लागतील 10,000. लेस डेप्रिशिएशन 10,000, तर आउटरला किती येतील 1,00,000. डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तर डेप्रिशिएशनचा पहिला इफेक्ट आपण दिला ॲसेटमधून लेस केले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डेप्रिशिएशन ऑन लीज होल्ड प्रीमायसेस 10,000. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹500. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची इफेक्ट बघा. संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड करणे आणि आलेल्या आउटस्टँडिंग लायबिलिटीजला दाखवणे.
तर प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये ते ॲड होतील आणि सेकंड इफेक्ट त्याचा लायबिलिटी साईडला जाणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲड आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500, 1200 अधिक 500 बरोबर 1700 आउटरला येतील. या आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500 रुपये. तर अशा रीतीने आपल्या सर्व ॲडजस्टमेंट आणि पूर्ण पोस्टिंग करून झालेले आहेत. पूर्ण पोस्टिंग किंवा पूर्ण ॲडजस्टमेंट झाल्यानंतर सर्व अकाउंट क्रमाक्रमाने क्लोज करायचे आहेत. पहिला अकाउंट क्लोज करायचं आपल्याला ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल येणार आहे आपली 3,56,000. त्याचबरोबर डेबिटची टोटल येणार आहे 2,35,500. घेतलेल्या दोन्ही टोटल्सची पहिल्यांदा वजाबाकी करा साईडला. तर यांची वजाबाकी येते 1,20,500. आता आलेली वजाबाकी ज्या बाजूला कमी टोटल आहे, आता डेबिटची टोटल कमी भरते त्यामुळे हे 1,20,500 आपल्याला डेबिट साईडला लिहायचे आहेत. आणि ज्यावेळेस आपण ही वजाबाकी डेबिट साईडला लिहिणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 1,20,500. अशा रीतीने हा ग्रॉस प्रॉफिट आला 1,20,500. आता दोन्ही साईडची टोटल घ्यायची. दोन्ही साईडची टोटल घेणे म्हणजेच जी मोठी टोटल आहे तीच दोन्ही साईडला मांडणे. मोठी टोटल आहे आपली 3,56,000. तर अशा रीतीने ट्रेडिंग अकाउंट आपलं क्लोज होईल. मात्र यामध्ये आलेला ग्रॉस प्रॉफिट हा पुढील अकाउंटला ट्रान्सफर करायचा विरुद्ध साईडला. डेबिट साईडचा ग्रॉस प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,20,500. ठीक आहे. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करून झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट टोटल येणार आहे 1,20,500. नंतर डेबिटची टोटल बघा. डेबिटची टोटल येणार आहे 24,055. आता या दोन्ही टोटल्सची वजाबाकी करा. तर वजाबाकी येणार आहे 96,445. आता आपली टोटल कोणत्या बाजूची कमी आहे तर डेबिट साईडची टोटल कमी आहे म्हणून आलेली वजाबाकी आपण डेबिट साईडला मांडणार आहोत. डेबिट साईडला मांडायची म्हणजे ती टोटल आपली नेट प्रॉफिट असणार आहे. आता हा नेट प्रॉफिट दोन पार्टनर्समध्ये वाटावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला रेशो चेक करावं लागेल. पहा, प्रश्नामध्ये आपल्याला कुठेही रेशो दिलेला नाही आहे, त्यामुळे हा रेशो इक्वल आहे असं समजूयात. तर रेशो दिला नसल्यामुळे आपल्याला 96,445 हा नेट प्रॉफिट दोन्ही पार्टनर्समध्ये इक्वल वाटावं लागेल. बघा, नेट प्रॉफिटचं वाटप इन इक्वल रेशो 1:1, एकास 1, एकन 1 2 म्हणून छेदस्थानी 2 आलेले आहेत म्हणून दोघांचा रेशो 1/2 आणि 1/2 होणार आहे. मीराला बघा 96,445 मधील 1/2 वाटून जातील म्हणजेच 48,222.5 हे तुमचं उत्तर येणार आहे. मात्र आपण 0.5 वरचे माधवला देणार आहोत पूर्ण, म्हणून मीराला वाटून येतील 48,222 आणि माधवला वाटून येतील 48,223. म्हणून नेट प्रॉफिट मीरा 48,222, माधव 48,223 असे एकूण 96,445. नेट प्रॉफिट वाटून झाल्यानंतर दोन्ही साईडची टोटल घ्यायची. दोन्ही साईडची टोटल आहे 1,20,500, 1,20,500. नेहमी लक्षात घ्या, टोटल लिहिताना जी डेबिट किंवा क्रेडिटपैकी ज्याची टोटल जास्त आहे तीच टोटल म्हणून दोन्ही साईडला लिहायची. आता हा नेट प्रॉफिट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करा. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट 48,222, 48,223. आता कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करूयात. त्यातील पहिलं अकाउंट आहे मीराची क्रेडिट टोटल ही येणार आहे 1,23,222.
या टोटलमधून डेबिटचे 3,500 वजा करूयात. तर 1,23,222मधून 3,500 गेले तर आपला बॅलन्स उरणार आहे 1,19,722. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टोटल घ्या 1,23,222. तसंच माधवचा अकाउंट क्लोज करूयात. माधवची क्रेडिट टोटल घ्या, ती येणार आहे 1,23,223. या 1,23,223मधून डेबिटचे 2,000 वजा झाले तर बॅलन्स उरणार आहे आपला 1,21,223. टोटल 1,23,223. तर अशा रीतीने कॅपिटल अकाउंट क्लोज झाल्यानंतर कॅपिटलचा बॅलन्स जो आलेला आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन, हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून दाखवणे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल मीरा 1,19,722, माधव 1,21,223. तर अशा रीतीने कॅपिटल लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करून झाल्यानंतर ॲसेट साईड आणि लायबिलिटी साईड या दोन्हींची टोटल घेणे. अशा रीतीने कॅपिटल ट्रान्सफर करून झाल्यानंतर ॲसेट साईड आणि लायबिलिटी साईड या दोन्हींची टोटल घेणे. दोन्हींची आउटर कॉलमची टोटल घेणे. तर आउटर कॉलमची टोटल येणार आहे 3,30,445 आणि लायबिलिटी साईडची टोटलसुद्धा 3,30,445. तर अशा रीतीने बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडची टोटल सेम येणार आहे आणि तुमचा प्रॉब्लेम टॅली होणार आहे. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.